So derivative control action mode is the control action mode in which the output is derivation of your error input. Whatever current input is there, the current input is the derivation of your current output is the derivation of your input. It means at present, if suppose your error is 2, then output will be the derivation of your 2 value. Okay. If the error is 0, then output will be 0 permanently. बघा इथे तुमचं एरर 0 आहे, या पिरियड मध्ये एरर 0 आहे, तर आउटपुट तुमचं काय स्टँडर्ड व्हॅल्यू मीन्स इट इज नॉट चेंजिंग, इट इज नॉट चेंजिंग. Similarly here the error is 0, so your output is again constant at that particular of time. Okay, but one more thing here you have to notice, which is not noticeable in proportional integral control action mode. That thing is, if your error rate change is very high, तुमचा एरर जो आहे तो जर खूप फास्टर रेटने चेंज होत असेल तर ऑब्व्हियसली तुमचं जे काही डेरिव्हेटिव्ह आउटपुट आहे ते जास्त असेल. बरोबर, बघा याचा स्लोप जास्त आहे, ह्या एररचा इथे स्लोप काय जास्त आहे. सो ऑब्व्हियसली युअर आउटपुट इज हायर. हियर द स्लोप इज डिक्रीज्ड, slope is decreased, so your output is again as compared to this 50 value, your output changes very less. Here your error is 0, here your error is not changing, your error is not changing, so output is constant. Here your slope is negative, your slope is negative, so output is below 50 value. Again your error is not changing, so output is equal to 50. In this way you can describe the derivative control action. So you can say that derivative control action mode output D is given by KD, where KD is the gain, derivative gain, KD into dE of t upon dt. dE of t upon dt. So dE of t upon dt means what? It is the derivation of your error signal. Okay. So derivative action, again similar to integral control action mode, cannot be used alone in any system because it provides no output when error is constant. ज्यावेळेस एरर कॉन्स्टंट असते, बघा एरर कॉन्स्टंट आहे, आउटपुट तुमचं पहिल्याप्रमाणेच आहे, त्याला काही कुठल्याही प्रकारचं आउटपुट जनरेट करत नाही. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड अलोन यूज जनरली करत नाही. सो द मेजर डिसएडवांटेजेस अबाउट डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड, यू कॅन से दॅट इट कॅन ओव्हरकम द ओव्हरशूट अँड सिव्हिअर सायकलिंग. It has a rapid response to counter the effect of rapidly changing error. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. जेवढा रेट ऑफ एरर जास्त, जेवढं एरर पटकन चेंज होते तेवढं तो फास्ट आउटपुट देतो. बघा इथे आउटपुटची व्हॅल्यू जास्त आहे, इथे स्लोप कमी झाला, आउटपुट थोडस कमी झालंय. बरोबर. सो करंट टाइमला जे काही तुमचं रेट ऑफ एरर आहे तो जेवढा जास्त तेवढा तुमचा आउटपुट तो फास्ट देणार. म्हणजे या तिन्ही कंट्रोल ऍक्शन मोड मध्ये प्रोपोर्शनल, इंटिग्रल, डेरिव्हेटिव्ह या तिघांमध्ये सगळ्यात फास्ट कंट्रोल ऍक्शन मोड कोणती असेल तर डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन. त्याच्यानंतर इंटिग्रल आणि सगळ्यात स्लोवेस्ट प्रोपोर्शनल कंट्रोलर. ओके, वी हॅव सीन इट्स डेफिनेशन, वी हॅव सीन इट्स फॉर्म्युला, वी हॅव सीन इट्स ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, सो दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड. आय होप इट इज क्लिअर. समजते सगळ्यांना हे? येस सर. बघा आपण 3 कंट्रोल ऍक्शन मोड्स पाहिल्या ज्या की कंटिन्युअस कंट्रोल ऍक्शन मोड होत्या. हे बघा सगळ्यात मेन म्हणजे कंट्रोल ऍक्शन मोड्सचे 3 प्रकार आहेत: डिसकंटिन्युअस कंट्रोल ऍक्शन मोड, कंटिन्युअस कंट्रोल ऍक्शन मोड आणि कंपोजिट कंट्रोल ऍक्शन मोड. डिसकंटिन्युअस कंट्रोल ऍक्शन मोड आपण बघितलंय जो की ऑन ऑफ कंट्रोलर आहे. त्यानंतर आज आपण कंटिन्युअस कंट्रोल ऍक्शन मोड बघितले. कंटिन्युअस कंट्रोल ऍक्शन मोड म्हणजे काय? डिसकंटिन्युअस मध्ये एक तर आउटपुट चालू असतं किंवा बंद असतं, दोनच मोड असतात.
कंटिन्युअस मध्ये आउटपुट हे कंटिन्युअसली दिलं जातं, कुठल्याच वेळेला आउटपुट 0 नसतं. बरोबर. मग त्याचे पण 3 टाइप्स आहेत. म्हणजे एररला कशा पद्धतीने रिस्पॉन्स तुमची कंट्रोलर किंवा सिस्टीम देते त्याच्यानुसार कंट्रोल ऍक्शन मोडचे, कंटिन्युअस कंट्रोल ऍक्शन मोडचे 3 टाइप्स आहेत. प्रपोर्शनल, इंटिग्रल, डेरिव्हेटिव्ह. प्रपोर्शनल कंट्रोल ऍक्शन मोड म्हणजे ज्याच्यामध्ये आउटपुट हे एररच्या प्रपोर्शन मध्ये चेंज होतं. बरोबर. म्हणजे इनपुट वाढलं, सॉरी इनपुट थोडस एरर मध्ये थोडासा इम्प्रुव्हमेंट झाली तर आउटपुट पुन्हा त्याच पटीने वाढणार. त्याच पटीने शब्द वापरतोय त्याच्या प्रपोर्शन मध्ये, म्हणजे आपण म्हणतोय. मग तो प्रपोर्शन जो आहे गेन नुसार चेंज होणार. गेन जास्त असेल तर प्रपोर्शनल चेंज जास्त होणार, गेन कमी असणार तर प्रपोर्शनल चेंज कमी होणार. जेवढा गेन जास्त तेवढा आउटपुट लवकर अचीव्ह होईल, जेवढा गेन कमी तेवढा आउटपुट हळूहळू अचीव्ह होईल. इंटिग्रल कंट्रोल ऍक्शन मोड मध्ये आउटपुट हे एररच्या इंटिग्रेशन मध्ये चेंज होतं. एररच्या इंटिग्रेशन मध्ये चेंज होतं म्हणजे काय, की जर ऍट इन्स्टंट तुमचं जे काही इनपुट एरर असेल तर प्रिव्हियस इनपुट्स त्याच्यामध्ये ऍड होऊन त्याचं आउटपुट जनरेट होतं. आउटपुट इज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम सगळ्या व्हॅल्यूजची समेशन, त्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. मॅथ्स मध्ये शिकलेले आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड हे पण मॅथ्स मध्ये शिकलेले आहे की डेरिव्हेटिव्ह कंट्रोल ऍक्शन मोड म्हणजे तुमचं आउटपुट हे एररच्या डेरिव्हेशन मध्ये होते. बरोबर. एररचं डेरिव्हेशन घेतल्यानंतर जे काही आउटपुट मिळेल तेवढं तुमचं आउटपुट असणार आहे. बरोबर. म्हणजे एरर जेवढा फास्ट चेंज होईल, तेवढं आउटपुट जास्त. एरर जेवढं स्लो चेंज होईल तेवढं आउटपुट हे कमी. ऑब्व्हियसली कॉन्स्टंट असलं का डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. मग इथे ज्यावेळेस तुमचं एरर जे आहे, जेव्हा एरर ही कॉन्स्टंट असेल त्यावेळेस तुमचं आउटपुट 0, कारण की कॉन्स्टंटचं डेरिव्हेशन हे 0 असतं. करेक्ट. चेंजिंग व्हॅल्यूचं डेरिव्हेशन आपण कधी पण काढू शकतो. आय होप इट इज क्लिअर. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट रिगार्डिंग एनी पार्ट, आस्क मी. So I hope the control action modes, continuous control action modes are clear.